आज आपण अगदी झटपट होणारे, एकदम सोप्या पद्धतीने आणि बिलकुल तेलकट न होणारे मस्त कुरकुरीत मंचुरियन कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कोबी असा बारीक कापून घेतलेला आहे. कोबी जेवढं शक्य आहे तेवढं बारीक कापून घ्यायचा आणि चांगलं धुवून घ्यायचा. धुवून घेतलं की एखाद्या चाळणीत काढून असं त्याचं पाणी निथळायला ठेवायचा. तर मी अगोदरच अर्ध्या तासापूर्वी कोबी चांगलं कापून धुवून चाळणीत ठेवलेला आणि त्याचं सगळं पाणी आता निथळलेलं आहे. तर लगेच आपण एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेऊया. तर हे पहा मी सगळा कोबी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे. तर लगेच आपण त्याच्यामध्ये आता दुसरं साहित्य घालूया. 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घालायच्या. अर्धा इंच आलं सुद्धा छान असं बारीक कापून घालायचं. एक कांदा घालायचा असं छान बारीक कापून आणि एक गाजर घातलेलं आहे मी किसून घातलेलं आहे गाजर. गाजर तुम्ही बारीक कापून घ्या किंवा असं किसून घाला. 2 चमचे लाल तिखट घालायचं. लाल तिखट मी थोडंसं जास्त घातलेलं आहे, तिखट नाही त्यामुळे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लाल तिखट घाला. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. त्यामुळे मंचुरियन मस्त कुरकुरीत होतात. असलं घरात तर घालायचं, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि ह्याच्यात घालण्यासाठी मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 कप मैदा घेतलेला आहे. आपल्याला जसं लागेल तसं थोडं-थोडं घालून छान असं पीठ मळून घ्यायचंय. तर सगळ्यात अगोदर आपण थोडासा मैदा घालूया. 4 ते 5 चमचे सुरुवातीला मैदा घालायचा आणि नंतर लागण असा घालायचा. एकदम सगळा मैदा घालायचा नाही. तर हे पहा मी 4-5 चमचे मैदा घातलेला आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले. आणि आता मंचुरियनला छान कलर येण्यासाठी फक्त अर्धा चिमूटभर मी खायचा कलर घातलेला आहे. तुम्हाला जर घालायचं असलं तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल. कलर घालणं गरजेचं नाहीये. तुम्हाला जर नसेल घालायला आवडत तर नका घालू. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता अगोदर सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचंय. आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे कोबीला भरपूर पाणी सुटतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जास्त घालायची गरज पडत नाही. तर पाणी न घालताच हे पहा असं हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा मी पाणी न घालताच अगोदर हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता राहिलेलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण एकदमच घालूया. आणि परत एक वेळा चांगलं एकत्र करून घेऊया. तर आतापर्यंत ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाहीये. तर परत मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून थोडंसं एकत्र करून घेतलंय. तर इथं आता याच्यामध्ये आपण फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालूया. पाणी एकदम कमी लागतं. 2 ते 3 चमचे पाणी लागतं. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे अगदी थोडासा शिंतोडा द्यायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. एकदम जास्त पाणी घालायचं नाही. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी लागतं. किंवा कधी-कधी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज सुद्धा पडत नाही. त्यामुळे पाणी न घालता अगोदर सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर पाणी लागलंच तरच थोडंसं पाणी घालायचं. आपण जर कोबी धुतल्याबरोबर जर लगेच मंचुरियन बनवायला घेतले तर ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. आणि कोबी धुवून चांगलं निथळून घेतलं तर 2-3 चमचे पाणी लागतं. तर हे पहा मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आणि सुरुवातीला ह्याच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करायचं नाही. आपण 5 ते 6 मिनिटं पीठ भिजत ठेवणार आहे, तर अजून थोडंसं पीठ पातळ होतं. तर हे पहा मी 6 मिनिटासाठी पीठ भिजत ठेवलेलं आणि अगोदरच्या पेक्षा थोडंसं आता पातळ झालेलं आहे. तर लगेच आपण आता मंचुरियन तळायला घेऊया. तर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेलात थोडंसं पीठ सोडून पाहायचं तेल चांगलं गरम झालंय का? मंचुरियन तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे पहा असे त्याच्यामध्ये मंचुरियन सोडायचे. तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही मंचुरियन बनवून घ्या. जास्त मोठे पण बनवायचे नाही, थोडे मध्यमच बनवून घ्यायचे. जास्त जर मोठाले बनवले तर आतपर्यंत छान कुरकुरीत होत नाहीत. तर हे पहा मी तेलात बसतीने एवढे मंचुरियन सोडायला येतं. मध्यम गॅस ठेवायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अधूनमधून हलवीत राहायचं, एकसारखं हलवायची याला गरज नाही. मध्यम गॅस ठेवायचा आणि अधूनमधून हलवीत राहायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे. ह्या पद्धतीने तुम्ही एक वेळा मंचुरियन बनवून बघा. एकदम मस्त होतात कुरकुरीत. आणि असे छान कुरकुरीत होण्यासाठी मी अजून एक वेळा तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगते. अर्धा किलो कोबी घ्यायचा किंवा जर तुम्ही कोबी कापून मोजून घेतला तर कपाने 3 ते 3.5 कप भरतो.
आणि 3 ते 3.5 कप कोबी असेल तर त्याच्यासाठी 1 कप मैदा घालायचा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचं. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ नसेल तर परत एखादा चमचा मैदा आणि एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं. आणि हे पहा मी अधूनमधून हलवीत मस्त असे मंचुरियन तळून घेतलेले आहेत. लगेच काढून घेऊया आणि राहिलेले सगळे अशा पद्धतीने बनवून घेऊया. अगदी झटपट बनवून होते तर जास्त वेळ लागत नाही. तर हे पहा इथं मी सगळे मंचुरियन बनवून घेतलेले आहेत आणि किती मस्त झाले तर तुम्ही बघू शकता. मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर सुद्धा किती छान आलाय. तर मस्त असे कुरकुरीत आणि गरमागरम मंचुरियन आपले बनवून तयार आहेत. एकदम मस्त झालेले आहेत कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट झालेले नाहीत. तुम्हाला बघताच अंदाज येत असेल बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि किती छान झालेत कुरकुरीत. तर असे झटपट होणारे आणि बिलकुल तेलकट न होणारे मस्त कुरकुरीत मंचुरियन तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.